पुढची बातमी बघूयात। गणपती विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावरती परिणाम झालाय आणि त्यामुळे कोकण रेल्वेचं हे वेळापत्रकच कोलमडून गेलंय। अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरती चांगलाच ताण आलाय। गाड्या 4 ते 5 तास उशिराने धावतायत। या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच बसतोय। याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावतायत। या गणेश भक्तांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। मुंबईतून मोठ्या संख्येने कोकण रेल्वे मार्गावरती गाड्या धावत आहेत आणि याचं कारण म्हणजे फक्त जे भक्त आहेत, गणेश भक्त, त्यांची सेवा किंवा त्यांचा प्रवास आहे तो निर्धोक व्हावा। आता ही गाडी आहे रेल्वे स्टेशनवरती, तुलनेनं म्हटलं तर ज्या रुटीन गाड्या असतात त्यांना होणारी गर्दी मात्र यावेळेला दिसत नाहीये। याचं कारण असं सांगितलं जात आहे की गाड्यांची संख्या जी आहे ती जास्त आहे। काही गणेश भक्त त्यांच्याशी बोलतो। दादा, किती वाजता निघाली होती रत्नागिरी आपल्या मुंबईतून ही गाडी? 11:20ला, रात्री 11:20ला निघाली। आणि तुम्ही जाणार कुठे? आम्ही जाणार कणकवलीला। साधारणपणे काय टायमिंग, तुम्ही जेव्हा तिकीट बुकिंग केला तेव्हा काय टायमिंग सांगितलं होतं गाडीचं? रत्नागिरीला सांगितलेला 12चा टायमिंग, दुपारी 12चा। याला कणकवलीला म्हणजे आता 2:30-3 वाजतील असं वाटतंय। साधारणपणे 2.5 ते 3 तास उशिरानं सध्याच्या घडीला या हडोदा स्पेशल गाड्या धावतात। सकाळच्या रुटीन गाड्या आहेत काही ज्या नेहमीच या रेल्वे मार्गावरती धावतात, त्या देखील साधारणपणे 2 ते 2.5 तास उशिरानं सध्या धावत आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।